दारिद्र्य माणसाला स्वाभिमान शिकवतं, लढायला शिकवतं. संघर्ष हा आमच्या पाचवीला पुतलाय. त्या बिचाराचं आडनाव जोशी असल्यामुळं ते जरा वेगळं असतं तर त्याचं चांगलं ग्लॅमर तयार झालं असतं. मग म्हणले असते शरद जोशी एवढा जाणता राजा दुसरा कोण नाही. सत्ता गेल्यानंतर शहाणपणा येतो, सत्ता आली की तो शहाणपणा त्यांचा संपुष्टात येतो. सहकार चळवळीवरती मान पकड ही खऱ्या अर्थानं पवारांनी मजबूत केली. तुम्ही काय दुधाला भाव देणार आहे, तुम्ही काय ऊसाला भाव देणार आहे, ही कुणाची विचारायची हिंमत नव्हती. जयंत पाटलांचा तुमच्याशी नेमका वाद कशावरून आहे, कुठल्या विषयावरून ते असा विरोध करतायत? माझी बायको आणि सुनबाई ज्या घरामध्ये राहत होते कार्यकर्त्याच्या, त्या घरावरती रातच्या 3 वाजता हल्ला केला जयंत पाटलांच्या गुंडात. जर्सी गाय, होस्टन गाय, गीर गाय ही भाकड झाली, दूध कमी द्यायला लागली. काय करावं आम्ही? दादा कोंडकेच्या भाषेत जर म्हणलं तर कायदा गाढव आहे. देवेंद्र फडणवीसांना आता दिल्लीत बोलवायचं, तर यावर तुमचं मत काय? देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलवतील आणि बोलवलं तर त्यांनी जावं का? राज्य स्थिर ठेवायचं असेल, अस्थिर ठेवायचं नसेल आणि राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आग लाव्यांना आपल्याला घ्यावं लागतं. हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत हे सगळे नारद मुनीच्या भूमिकेमध्ये आले. जहाज बुडायला लागल्यानंतर पहिलं उडी कोण मारतं? उंदरं मारतं. तसं ही उचापत्तीवाली म्हणजे उंदरच असते. राजकारणामध्ये हे जे काही प्रस्थापित चेहरे आहेत हे दिसतात सोज्जळ, हे सोज्जळ नाही आहे. त्या सगळ्या घराण्यांना असं वाटतं की सर्वसामान्य जनता ही आमची गुलाम आहे. नमस्कार, आय लव्ह नगर सभामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत आमदार सदाभाऊ खोत. नमस्कार. नमस्कार. सदाभाऊ खोत यांची ओळख म्हणजे शेतकरी संघटना, हे काही वेगळं सांगायला नको. एका ग्रामीण भागातून, छोट्या गावातून आलेलं हे व्यक्तिमत्व शेतकरी संघटनेतून पुढं आलं आणि राज्याच्या राजकारणातही सक्रिय झालं. आज महाराष्ट्रात एक लक्षवेधी चेहरा अशी सदाभाऊ खोत यांची ओळख आहे. त्यांच्या बिनधास्त बेधडक बोलण्यानं आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं. आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून एकूण राजकारणाची परिस्थिती तर आपण जाणून घेणारच आहोत, परंतु यासोबतच राजकारणापलीकडचे सदाभाऊ जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. नमस्कार सदाभाऊ. नमस्कार. मला असं सांगा की शेतकरी संघटना किंवा शेतकरी चळवळ ही तुमची पहिली ओळख आहे की जिथून तुमच्या व्यक्तिमत्वाला सुरुवात झाली. तर शेतकऱ्यांसाठीचं पहिलं आंदोलन तुम्ही केव्हा केलं होतं आणि त्याला कसा प्रतिसाद मिळाला? मला आजच्या पिढीला आपल्या माध्यमातून सांगावंसं वाटतं की दारिद्र्य हे कधी संकट असत नाही. दारिद्र्य हे मध्ये माणसाला अनेक ऑप्शन किंवा अनेक संधी असतात आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं करायचं असतं. दारिद्र्य माणसाला स्वाभिमान शिकवतं, लढायला शिकवतं. आणि म्हणून मला वाटतं की मी जर एखाद्या धनिकाच्या घरामध्ये पोटी जन्माला आलो असतो तर आज एक महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य जनतेचा आवाज निश्चितपणानं बनलो असतो की नाही याची मोठी मला शंका वाटते. मरणातपूर सारख्या वाळवा तालुक्यातल्या सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या लहानशा गावामध्ये माझा जन्म झाला आणि 18-20व्या घरामध्ये आमच्या दारिद्र्य होते. म्हणजे माझे 3 चुलते मुंबईला कामाला होते कापड मिलमध्ये. माझे वडील मुंबईला होते, परंतु शेती करायची म्हणून ते गावाला आले. आम्ही काही काळ आमच्या मूळ गावामध्ये राहत होतो, नंतर आम्ही शेतामध्ये राहायला गेलो. मला आठवतं की मी लहान असताना माझ्या वडिलांनी गावातलं शेतातलं घर बांधलं होतं. खाण शेतामध्येच दगडाची खोदली आणि तिथून दगड आणत होते. वडील दगड फोडायचे. पण आम्ही त्यावेळी पहिली 2री 3रीला शाळेला असेल, पण ते सगळं बघितलं. आणि त्यावेळी ते घर पूर्ण होतोपर्यंत आम्ही पाल्याच्या छपरामध्ये राहिलेलो होतो. त्या घरामध्ये म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर आम्ही 70ला राहायला आलो असेल. मूळ गावामध्ये मी 82ला आलो. म्हणजे 12-13 वर्ष आम्ही शेतामध्ये राहिलो. आता गावामध्ये आलो ते गावातलं घर मात्र मी, माझी आई, माझा बाप आणि माझ्या 2 बहिणी आणि एक कारागीर गौंडी, म्हणजे आमच्या कुटुंबानं आम्ही ते उभा केलं. म्हणजे माळाची माती बैलगाडीतनं आम्ही आणायचं, खाणीवरनं बैलगाडीतनं दगड आणायचं. पहाटे 4 वाजता कोंबडा ओरडला गावात की मग वडील आम्हाने उठवायचे आणि मग बनी भावंडांच्या आमच्या डोक्यावर, खांद्यावर
पाण्याच्या घागऱ्या असायच्या. अर्धा किलोमीटर हिरेतून पाणी आणून आम्ही तो मातीचा गारा करायचं आणि गारा भिजला की ते वडील गारा तुडवायचे. आई माझे आमच्यावर पाणी आणायला असायचे. नंतर गोट्यात शान घाललं जायचे. पण त्या जगण्यामध्ये एक आनंद होता. मला एक तुम्हाला ते यावेळेची मला आजी आठवण आहे की घर आम्ही बांधत होतो, पण बांधत असलेल्या घरामध्ये आम्ही राहिलेलो होतो. म्हणजे प्लॅस्टिकचा कागद वडिलांनी चारी बाजूला बांबूचं मिडकी रोवून त्याच्यावर तो कागद घातला होता आणि त्याच्या खाली जमिनीवरती दगडाची चूल होती, त्याच्यावर स्वयंपाक व्हायचा. खाली कागद हातरला जायचा आणि त्यावर आम्ही झोपायचं. म्हणजे असं फार लोकांच्या कमी नशिबात आलं असेल की घराचं बांधकाम चाललेलं आहे आणि त्याच घरात ते राहत आहेत काय. पण त्याचं कधी असं काही मनाला वाईट वाटलं नाही त्या काळात किंवा दुःख बी नाही वाटलं. याचं कारण की आम्हाला त्यातही समाधान होतं की आपलं गावात घर व्हायला लागलंय, शेतावरनं गावात राहायला आलो, हे मोठंच काम आहे. तो आणि मी सांगेन की त्या गावातल्या घरामध्ये मी 2015 पर्यंत राहिलो आणि शहरामध्ये मला घर मी 2016ला बांधलं. मी लोकसभा लढवली आणि त्याच्यानंतर मी शहरामध्ये आलो. शहरामध्ये राहायला येऊन मला 10 वर्ष झाली. पण हा सगळा काळ बघितला तर आम्ही संघर्षाच्या जवळ का पोचलो, हे करावं का वाटलं, हा खऱ्या अर्थानं महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं जर बघितलं तर मला लढायला शिकवलं दारिद्र्यानं, मला लढायला शिकवलं माझ्या गरीब गावानं, शेताभातात राबणाऱ्या माणसानं. कारण मी बघितलं प्याला पाणी नाही, दरवर्षी टँकर येतोया. मग रेटरे धरणला एक तलावा होता, तिथून पाणी द्या म्हणून मी पहाटे 4 वाजता गावातला एक ईश्वर डंगरणे म्हणून होते, तिने एक पाकऱ्या नावाचा आमचा बैल होता, त्या बैलाला पहाटे 4 वाजता घेऊन 10 किलोमीटर ते इस्लामपूरला चालत गेले आणि आम्ही नंतर ट्रॅक्टरमध्ये बसून 30-32 लोक आम्ही गेलो आणि बैलाच्या शिंगाला एक बोर्ड लिहिला आता आम्ही, आम्हाला पाणी देत आहे का, आणि तहसील कचेरी निघाल. मला एक आज मी अचंबित होतोय की 50च्या वरची माता कोतारे, मी पुढं घोषणा देतोय, प्रत्येकाच्या हातात बोर्ड आहे, आम्हाला पाणी मिळेल का. 30-32 जण आणि त्या रस्त्यानं चालत आम्ही कचेरीकडे निघालोया. हे माझं पहिलं आंदोलन 1982 सालातलं. आणि मग त्या कचेरीपाशीच आम्ही बसलो, चला येतं आता उपोषण करायचं. म्हणजे उपोषण काय असतं किंवा काय काहीच माहीत नाही. जोपर्यंत गावाला टँकर येणार नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही. आणि लिंबाच्या झाडाखाली बसलो, एक रात्र आम्ही काढली आणि दुसऱ्या दिवशी टँकर देण्याचा आदेश निघाला आणि मग आम्ही गावाकडे आलो. हे पहिलं माझं खऱ्या अर्थानं पहिलेच आंदोलन पण यशस्वी झालं असं आहे. मग आता आपण असं पाहतोय की तुम्ही एवढी वर्ष झालं शेतकऱ्यांसाठी आंदोलनं करताय, इतरही संघटना आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढतायत. तर आज आपल्या राज्यात आणि देशातही शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांची नेमकी काय परिस्थिती आहे? प्रश्न सुटलेत का वाढलेत का आणखी निर्माण होत आहेत? शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती महाराष्ट्रापुरता जर आपण विचार करायचा झाला तर शाहू फुले आंबेडकर यांचा तर आपल्याला उल्लेख करावा लागेल की यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला. आक्रमकपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नाला हात घातला तो क्रांतिसिंह नाना पाटलांनी. पत्री सरकारच त्यांनी निर्माण केलेलं होतं. नंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती निर्माण झालेला पक्ष म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. कम्युनिस्ट चळवळीमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न हातामध्ये घेतले गेले, पण एका बाजूला भीकवादी योजना सुरू करा आणि दुसऱ्या बाजूला कष्टकरी माणसाला न्याय द्या, ही भूमिका कम्युनिस्ट वाल्यांची होती. आणि शेतकरी कामगार पक्ष जरी असला तर त्याची भूमिका होती की सरकारनं दिलं पाहिजे, सरकार हेच आमचं परमेश्वर आहे. पण शेतकरी चळवळीला अर्थवादाची ही खऱ्या अर्थानं जोड या राज्यामध्ये देशामध्ये कुणी दिली असेल तर ते महात्मा फुले यांच्या नंतर शरद जोशीने दिली. आता एक प्रॉब्लेम झाला, त्या बिचाऱ्याचं आडनाव जोशी असल्यामुळं ते जरा वेगळं असतं तर त्याचं चांगलं ग्लॅमर तयार झालं असतं. मग म्हणले असते ते शरद जोशी एवढा जाणता राजा दुसरा कोण नाही, ते ठीक आहे. पण त्या व्यक्तिमत्वानं
शेतीचा पुरेपूर अभ्यास केला आणि अर्थशास्त्रीय मांडणी शेतीच्या संदर्भामध्ये केली. आणि शरद जोशींनी शेतकऱ्याला लढायला शिकवलं, शेतकऱ्याला अभ्यास करायला शिकवलं, शेतकऱ्याला बोलायला शिकवलं आणि शेतकऱ्याला राज्यकर्त्यांच्या नजरेत नजर घालायला शिकवलं. म्हणजे एक प्रकारचं धायनिष्ठ हे शरद जोशींनी खऱ्या अर्थानं शेतकरी चळवळीमध्ये दिलं. आमच्यासारख्याचं भाग्य हे की आम्ही त्या संघर्षाकडं त्यांच्या ओढलं गेलो. मी 1986 साली आमच्याकडं एक ऊस आंदोलनाची रॅली आलेली होती आणि मी त्यावेळी दूध डेअरीला गावातल्या दूध गोळा करत होतो आणि चेअरमनी होतो. आणि इस्लामपूरला ती रॅली येताना एक पत्रक माझ्या हातामध्ये पडलं. ते पत्रक मी वाचलं, त्याच्यावर पत्ता आंबेठाणचा होता. आणि नंतर मी आंबेठाणला गेलो. रघुनाथ दादा हे पूर्वी चळवळीत काम करत होते, जयपाल अण्णा फराटे होते आणि त्यामुळे मी चळवळीकडे आकर्षित झालो आणि चळवळीचा अभ्यास केला. शरद जोशींची पुस्तकं वाचली. एका दाण्याचे 1000 दाणे करणारा माणूस गरीब का. जिथं गुन्हाकार होतो तिथं संपत्ती वाढली पाहिजे, पण जिथं गुन्हाकार होतो तिथं संपत्ती वाढत नाही तर तिथं कर्ज वाढतं. या असं धोरण कुणी निर्माण केलं आणि म्हणून शरद जोशींनी मांडलं सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण. आणि आम्ही गाववाड्यातनं वर आल्यामुळं आम्ही त्या चळवळीच्या माध्यमातून मग कापूस, सोयाबीन, ऊस, दूध, कर्जमाफी, वीजमाफी, मुक्ती असे अनेक कार्यक्रम शरद जोशींनी दिले. त्या कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घेतला. सांगायला हरकत नाही, माझ्यावरती 263 गुन्हे होते. आता काही लोक राजकारणामध्ये गळा काढत आहेत. एखादं आंदोलन झालं की ते केसेस मागे घ्या, नाही या होणार, अगदी पंतप्रधानाला सांगत आहेत. हे कोण सांगत आहेत? ज्यांनी शेतकरी चळवळीमध्ये 35 ते 34 शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्यावर 200 केसेस घातल्या. हे आता साजूकपणाचं आव्हान आहे. राज्यकर्त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सत्ता गेल्यानंतर शहाणपणा येतो त्यांना. सत्ता आली की तो शहाणपणा त्यांचा संपुष्टात येतो. आणि म्हणून आज जर चळवळींची एक शरद जोशींच्या नंतर जर अवस्था बघितली तर पूर्वीच्या काळातल्या चळवळी, पूर्वीच्या काळातली व्यवस्था ही आपण तिला असं म्हणू की बंदिस्त होती. 92-93 नंतर आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. नवं तंत्रज्ञान आलं, टेक्नॉलॉजी आली, प्रत्येकाच्या हातामध्ये जग आलं आणि त्यामुळं चळवळीचं संदर्भही बदललं. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये लोक भाषण ऐकायला यायचे. पूर्वीच्या काळामध्ये स्वतःहून लोक सभेला मोठ्या संख्येनं जायचे. आता घरात बसून मला भाषण मी ऐकू शकतो ऑनलाईन, त्यामुळे मला जायची गरज नाही. मला जगामध्ये काय चाललंय हे आता समजायला लागलं. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या वक्ता येऊन सांगायचा की अरे बाबा अमेरिकेमध्ये कांद्याला भाव इतका मिळतोय, जपानमध्ये एवढा मिळतोय, रशियामध्ये एवढा मिळतोय, मग आपल्याकडं आपल्या कांद्याला भाव नाही, कांदा जाऊ दिला जात नाही. पण आज आपल्याला कळायला लागलं की जगामध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जी माणसं पूर्वीच्या काळामध्ये प्रबोधनातून चळवळी उभा करत होते, तो कालखंड हळूहळू या तंत्रज्ञानाच्यामुळं संपुष्टात आला. आणि मग प्रत्येकानं आपल्या आपल्या पद्धतीनं विचार मांडायला सुरुवात केली. ठीक आहे, शेतकरी चळवळीमध्ये अनेक संघटना झाल्या असतील, परंतु सगळ्यांचा उद्देश ह्या पांडुरंगाकडेच जायचा आहे. मुक्ताईची निघणारी दिंडी ही पांडुरंगाकडेच जाते आणि ज्ञानोबाची, तुकोबाची सुद्धा दिंडी ही पांडुरंगाकडेच जाते. शेवटी सगळ्यांचा विचार एकच आहे, घामाला दाम मिळालं पाहिजे, राबणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही सुद्धा अशी खूप आंदोलनं केली की ज्यात तुम्ही स्वतःहून आणखी काही अशी आंदोलनं करताना वादही काही उपस्थित करून घेतली आणि तर तुमच्यावर टीका झाली, कधी हल्ले करण्याचाही प्रयत्न झाला. आत्ता ताजं जर उदाहरण घेतलं तर तुम्ही गौशात्याबंदी कायद्यासंदर्भात जी भूमिका घेतली त्यावरून वाद झाले, त्यात तुम्हाला हल्ल्यालाही सामोरं जावं लागलं. तर ही भूमिका नेमकी तुम्ही कुठल्या दृष्टीने घेतली आणि त्यावर तुम्ही कसे ठाम आहात? आपल्याला एकंदरीत शेवटी हे सगळे पदर राजकारणाच्या दिशेनं जात असतात. कारण शेवटी धोरण हे व्यवस्थेमध्ये ठरलं जातं.
आणि जो पक्ष सत्तेवर असतो, जी व्यक्ती त्या पदावर असते, त्याला धोरण ठरवण्याचा अधिकार असतो. एकंदरीत सगळ्या आंदोलनाच्या या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये एक गोष्ट मी आवर्जून सांगेन की शरद जोशींचं आंदोलन कांदा उत्पादक शेतकऱ्याचं खानदेशामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये उभा राहिलं कांद्याच्या प्रश्नावरती. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा आणि ऊसाच्या प्रश्नावरती मोठा उठाव झाला. विदर्भामध्ये कापसाच्या प्रश्नावरती उठाव झाला. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र तशी परिस्थिती नव्हती. त्याचं कारण की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी काही नेतृत्व उदयाला आले स्वातंत्र्याच्या नंतर आणि स्वातंत्र्याच्या अगोदर, ही सगळी नेतृत्व ग्रामीण भागातून आणि शेतकरी वंशातून वर आलेले होते किंवा शेतकरी कुटुंबातून वर आलेले होते. आणि म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक मोठा वारसा हा सांगली, कोल्हापूर, सातारा या आणि पुणे जिल्ह्यापर्यंत खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये लाभलेला होता. आणि पुढं वसंतदादा पाटील दादाही यशवंतराव चव्हाणांच्या आसपासच त्या काळामध्ये बरोबरीनंच काम करत होते. आणि या माणसाने खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये वारणा खोरं आणि कृष्णा खोरं ह्या दोन्ही खोऱ्यांचं पाणी अडवण्याचं धोरण मोठ्या प्रमाणामध्ये हातामध्ये घेतलं. आणि ते अडवत असताना उद्योगधंद्याला तिथं चालना दिली. पहिल्यांदा साखर कारखाने आले, कोऑपरेटिव्ह दूध संघ आले, म्हणजे कोऑपरेटिव्ह क्षेत्राला मोठं बळ दिलं. गावागावात दूध सोसायट्या कोऑपरेटिव्ह आल्या, गावागावामध्ये विकास सोसायट्या गावामध्ये आल्या. शेतकऱ्यांनी कर्ज काढून कारखान्याच्या हमीवरती लिफ्ट इरिगेशन संपूर्ण परिसरामध्ये केल्या. आणि त्यामुळं या माणसांच्या वरती लोकांची श्रद्धा होती. शेवटी कारखाना त्यांच्या अर्थव्यवस्था आणि उसाचा उभा राहिला. मी 1000 रुपयाचा शेअर्स घेतला. मला आठवतंय लहानपणी आम्ही बघितलं की त्या शेअरचं सर्टिफिकेटचं फोटोमध्ये लॅमिनेशन करून ते भिंतीला लावायचा शेतकरी. म्हणजे त्याला काय वाटायचं, आपण मालक आहोत कारखान्याचे, की हा कारखान्याचा मी शेअर सभासद आहे, म्हणजे हा कारखाना माझा आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह क्षेत्र हे माझं आहे, विना सकार नाही उतार, काय अशी एक भावना त्या नेतृत्वाने खऱ्या अर्थानं राबवली. पण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर, वसंतदादांच्या नंतर जी काही नेतृत्व राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये उदयाला आले, म्हणजे त्या काळामध्ये अगदी कल्लाप्पा नावाडे, तुम्ही नाव ऐकून असाल, रत्नाप्पांना कुंभार, दिग्गज माणसं झाली. नंतरचं जे नेतृत्व आलं राजकारणामध्ये उदयाला, ती सर्वसाधारणपणे 80च्या नंतर सन्मान्य आदरणीय शरद पवार साहेब, त्यांनी पोलोद आघाडीचा प्रयोग केल्यानंतर आणि पुढं ते सरकार गेल्यानंतर ते विरोधामध्ये गेले. आणि मग त्यांच्या एक लक्षात आलं की महाराष्ट्राच्या राजकारणावरती जर पकड ठेवायची असेल तर विदर्भ आणि मराठवाडा हा सर्व बाजूनं समृद्ध आहे, पण जशी तिला पाणी नाही, पाणी अडवलं गेलेलं नाही. म्हणजे समृद्धता ही गावात नाही आलेली. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये या 3, 4, 5 जिल्ह्यामध्ये, अगदी सोलापूर पुणे आणि अगदी नाशिकचाही भाग त्यात घेता येईल, की समृद्धी ही गावात आलेली होती. अनेकांच्या हाताला रोजगार मिळालेले होतं. आणि मग सहकार चळवळीवरती पकड ही खऱ्या अर्थानं पवारांनी मजबूत केली. आणि त्यांचे जे आमदार निवडून यायचे, तुमच्या लक्षात आलं असेल, एस काँग्रेस असताना 52, 54, 60च्या पुढं कधी आकडा गेला नव्हता. एकदाच त्यांचा तो आकडा सत्तेवर असताना वाढला, 75च्या पुढं गेला. निवडून येणारी माणसं ज्यांच्या हातामध्ये गाव पातळीच्या व्यवस्था आहेत, साखर कारखाना, दूध संघ, सूतगिरण्या, जिल्हा मध्यवर्ती बँका, अशी माणसं तिने बरोबर ठेवली. आणि त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे आता या चर्चेच्या अनुषंगानं बोलायचं झालं तर नवनेतृत्व
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली समाजाच्यासाठी संवेदनाशील असणारी माणसं ही नेतृत्व पश्चिम महाराष्ट्रामध्ये 80-85च्या दशकानंतर फारशी वाढली नाही. हां, एखादा चेहरा राजकारणाला लागतो. तसा आर पाटलांचा एक चेहरा होता. कसं आहे की एखाद्याचा मुखोटा घालून आपण सर्कशीत काम करतो, तसा एक मुखोटा तिने त्यांच्या सर्कशीमध्ये ठेवलेला होता राजकारणाच्या. हा भाग वेगळा आहे. पण त्या काळामध्ये आमच्यासारखी काही तरुण मंडळी, राजू शेट्टी असतील, नाव घ्यावं लागेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझे सहकारी होते, की आम्ही खऱ्या अर्थानं आक्रमकपणानं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आलो. कारण एक तर आम्ही हे कारखानदार असतील किंवा हे आमदार खासदार असतील, जर ग्रामपंचायतीला त्यांच्या गावातल्या पार्टीला मतदान नाही केलं तर आम्हाला शेतातला रस्ता अडवत होते, आमचं उभं पीक शेतामध्ये वाळवत होते, साखर कारखान्याला आमचं ऊस घेऊन जात नव्हते, दूध घेऊन जात नव्हते. तुम्ही काय दुधाला भाव देणार आहे, तुम्ही काय ऊसाला भाव देणार आहे, हे कुणाची विचारायची हिंमत नव्हती. कोण बोलायला गेला, विचारायला गेला तर त्याला मारझोड करत होते. म्हणजे एवढी दहशत होती. बरोबर. कारण मला आठवतंय की 86-87 अगदी 95-96-97 पर्यंत साहेब आम्हाने अनेक गावामध्ये लाईट देत नव्हते लोकसभेला. आम्ही मला आठवतंय एक माझ्या मित्राची राजदूत गाडी होती. त्या गाडीवर आम्ही 2 भोंग बांधायचं, अम्प्लिफायर, त्या गाडीवर वायरीचा एक बारकासा पिंडा ते घेऊन जायचं. त्या गावात पुन्हा त्या कार्यकर्त्याला कळक आणायला सांगायचा, ती वायर आकडा तयार करायचा, वर पोलवर टाकायची, आमचाच बल, आमचीच वायर, आमचाच आकडा, आमचाच 2 पिकर, आणि आम्हीच म्हणायचं आता थोड्या वेळात सदाभाऊंची सभा इथं होणार आहे, रघुनाथदादांची सभा होणार आहे. काही माणसं पुढं असायची, काही माणसं घरातून ऐकायची. म्हणजे एवढी दहशत. जयंत पाटलांच्या गाव काशेगाव, त्या काशेगावमध्ये तुम्हाला बोलू शकतो आम्ही सभा घेतली ती. भारत पाटणकर यांनी सभा घेतलेली होती. विज्ञान यात्रा होती. आणि आता भारत पाटणकर सुद्धा मोठं नाव. आम्ही त्या गावात सभेला गेलो. मला आश्चर्य वाटायला लागलं. पिकर ज्याचं होतं तो पिकर होतं म्हणून बसला होता. त्यांचा एक कार्यकर्ता होता, ते पुढं सतरंजी टाकली ती त्यावर बसला होता. आणि व्यासपीठावर आम्ही 2 तिघं. भारत पाटणकर 1 तास भाषण केलं. अरे एकच माणूस पुढं, मी म्हटलो 1 तास भाषण केलं. मी म्हटलं सर किती बोलायचं. म्हटलं सदाभाऊ बिनधास्त सगळं बोला, लोक घरात नाही तिथे काय, तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला जेव्हा कधी लोक भेटतील तर लोक सांगतील की तुम्ही फार छान मांडणी केली. म्हणजे साहेब सांगायची भूमिका की ह्यांची दहशत होती. बरोबर आहे. या प्रस्थापित लोकांच्या दहशतीत तुम्ही चळवळ जिवंत ठेवली, तिथपासून तुम्ही आंदोलन करत होता आणि ती सुरू ठेवली. पण आत्ता तुम्ही एका वेगळ्या घटकाशी लढत आहात, गोवंश हत्याबंदी कायद्याच्या अनुषंगानं. तर त्या प्रस्थापितांकडून कधी असे वैयक्तिक हल्ले झाले होते का, वैयक्तिक टीका झाली होती का, की जी आता तुम्हाला गोवंश हत्याबंदी कायद्याला विरोध करताना सहन करावी लागते, अशा काही घटना तेव्हा घडल्या होत्या का? आणि आत्ता ह्या कायद्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? याला तुम्ही थेट विरोध करताय, यात शेतकऱ्यांची बाजू तुम्ही कशी मांडताय? काय सर, तुम्हाला मी सांगतो की संघर्ष हा आमच्या 5वीला पुजलाय आणि तो रस्ता आम्ही स्वीकारलेला आहे. आता आम्ही सरकारबरोबर आलो म्हणून काय आम्ही थांबलो का? गोवंश हत्याबंदी कायद्याच्या विरोधामध्ये आवाज दिला. आल्या मला धमक्या. अरे धमक्या आल्या तरी शेवटी हा प्रश्न माझ्या शेतकऱ्याचा आहे, ज्याचा हात शेणामुतात नाही, ज्यानं कधी गायी पाळल्या नाहीत, म्हैशी पाळल्या नाहीत, बैल पाळली नाहीत, ते खऱ्या अर्थानं जर शेतकऱ्याचं धोरण काय असावं हे ठरवायला लागली तर निश्चितपणानं ते योग्य नाही. आणि म्हणून मी गोवंश हत्याबंदी कायद्यामध्ये मी स्पष्ट आणि परखड भूमिका घेतली. देशी गाय ही आमची माता आहे. देशी गाय कधीही शेतकरी विकत नाही. सर तुम्हाला माहित आहे की बाजार कधीच आपल्या देशी गायचा भरला नाही, कारण देशी गायला आम्ही गोमाताच मानतो.
एखाद्याला दारिद्र्य आलं ते हटत नसलं तर एखादा पाहुणा आपल्या पाहुण्याकडे गाय असली तर म्हणतो अरे लय दारिद्र्य आलंय मला तुझी गाई दे. एखाद्या लेकराचं लगीन होत नसलं तर पाहुणा सांगतो अरे मग आमच्या लेकराचं लगीन होईना तेवढी गाय दारात आणून बांध. अरे आमची ती लक्ष्मी आहे, ती कधी आम्ही बाजारला विकली नाही. मग पण जर्सी गाय, होस्टन गाय, गीर गाय ही भाकड झाली, दूध कमी द्यायला लागली, काय करावं आम्ही? बरं आता हे म्हणते तिथे तिला तुम्ही विकणार का कसा याला अमुक तमुक. अरे बाबा 5 गायी घरात असल्या, 2 गायी भाकड झाल्या तर एका गायीला आज वैरण पशुखाद्याचा खर्च महिन्याला 7,000 रुपये, 2 गायी असल्या 14,000 येतोय. वर्षाचा हिशोब काढला तर 1,68,000 रुपये येते. ते हिथं माणूस 2 लाखाच्या कर्जमाफीला 17 डोक्याला पट मारतोय आणि वर्षाला त्याचं ही तो सांभाळणार कुठून? आणि आज काय झालं, ह्या गोवंश हत्याबद्दल कायद्यामुळं भाकड गायला पूर्वी 30,000 40,000 50,000 मिळायचं. आज कोण फुकट नेणार? तेवढं पैसे आलं की त्यात तो 40-50,000 घालायचा आणि नवी गाय घ्यायचा. आज ते सगळं कोलमडून पडलं त्याचं. ठीक आहे, गोशाळा काढायला मला या गोशाळावाल्यांचं तर मोठं कौतुक, सरकारचं बी आश्चर्य वाटतं. काय मला कळत नाही हे का असे वागतात. आता मला सांगा, गोशाळा ज्याला काढायचं तुम्ही काढा रे, बाजारात जावा, खिशातनं पैसे काढा आणि पाहिजे ती गाई म्हशी घेऊन गोशाळा काढा. पण ह्या गोशाळा कशा चालवायला लागले? शेतकरी बाजारला गाई घेऊन गेला, व्यापाऱ्याला विकल्या, व्यापारी दुसऱ्या बाजारला घेऊन गेला की व्हानमध्ये अडवायचं, पोलीस स्टेशनला आणायचं आणि पोलिसांनी त्या गाया म्हशी गोशाळेला जमा करायच्या. मी एका पोलीस स्टेशनला परवा फोन लावला, अरे शेतकऱ्याच्या गाया आहेत, सोड बाबा. नाही म्हणलं, कायद्यात असं आहे की त्या ट्रकमध्ये पाण्याची टाकी नाही, त्या ट्रकमध्ये चारा नाही, त्या ट्रकमध्ये गाईला फॅन नाही. आयला म्हटलं या अवघड आहे, आम्ही माळावर झोपतोय, कुठला फॅन? आता म्हशीला आणि गाईला आम्ही काही फॅन लावीत बसन का? म्हणजे कायदा दादा कोंडकेच्या भाषेत जर म्हणलं तर कायदा गाढव आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीनं कायदं बनवलं जातात. आणि मग हिने गायी पाळायच्या, भस्म लिहायचं लावायचं गाईला. अरे काय चाललंय काय? मग माझा शेतकरी 20 गाईचा गोठा करतोय, 50 गाईचा म्हशीचा गोठा करतोय, त्याला गोशाळेचा दर्जा द्या, त्याला तुम्ही अनुदान द्या, त्याला तुम्ही पैसे द्या. अरे शेतकऱ्यांनी गायी म्हशी पाळल्या नसत्या सर तर आज तुम्हाला दूध, लोणी, तूप खायला मिळालं असतं का? श्रीखंड खायला मिळालं असतं का? अरे हे सगळे देण शेतकऱ्याचे आहे ना. बरं, शेतकऱ्यांनी गायी म्हशी जर पाळल्या नसत्या तर तुम्हाला किमान रासायनिक खत विरहित तुम्हाला अन्नधान्य मिळालं असतं का? याचा कोण विचार करत? अगदी बोलायचं झालं तर माझ्या बाबतीमध्ये मला सांगता येईल की ऊस आंदोलनामध्ये मला 2002 साली बावची फाट्याला प्रचंड मारहाण झाली. मी नेरले या गावात होतो आणि बावची फाट्यावर एका कार्यकर्त्याचा माझा फोन आला. तो फितूर झाला होता कारखानदारांना की सदाभाऊ इथं वाहनं प्रचंड अडलेली आहेत आणि इथं कारखानदार अंगावर यायला लागले ते, आम्ही ठराविक लोक आहोत, भांडणं मोठी होण्याची शक्यता आहे, तुम्ही या. मी मोटरसायकलवरनं गेलो, कावासाकी बजाज गाडी होती आणि मी असा त्या गावाच्या जवळ आल्यावर आडवे 2-4 ट्रॅक्टर झाले, लाईननं ट्रॅक्टर उभा होते, पुन्हा पाठीमागं 2-4 ट्रॅक्टर आडवे झाले. म्हणजे माझा रस्ता पॅक झाला, मला कुठेही जाता येत नव्हतं. मागं बसलेला गाडीवरचा पोरगा उडी मारली आणि निघून गेला बिचारा भेतन. अशा छोट्या पुलावरनं उडी मारली. आणि मग त्या टॉयलेमध्ये काही साईटला असणारी किमान 100भर माणसं, प्रत्येकाच्या हातात ऊस होता, कुणाच्या हातामध्ये चप्पल होतं पायातलं. आणि सुरुवातीला 5 मिनटं मला मार लागला, त्याच्यानंतर मी हात असं होतं, नंतर मला कोण मारतंय हे मला काही समजलं नाही. म्हणजे असं अंग बेसूद झालं आणि गाडीचं टायर बेअर सगळं माझं फोडलं आणि मी एका साईडला नाल्यामध्ये पडलो होतो. एक आवाड नावाचे DYSP होते, ते असे बघत आणि हसत गेलेले होते आणि मी नाल्यात असं बघत होतो.
दुर्दैवानं मी मंत्री झाल्यानंतर ते आव्हाड नावाचे DYSP मुंबईला एका पोलीस स्टेशनला शिपी होते, मला सुलट मारून त्यांच्या ह्याच्यात घेऊन गेले, ऑफिसमध्ये चहाला घेऊन गेले. ठीक आहे, भाग वेगळा. पण जयंत पाटलांना सायंकाळी पत्रकारांनी विचारलं, तुमच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊंना मारलं याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? तर ते म्हणले, सदाभाऊला मारलं? मला माहीतच नाही. म्हणजे राजकारणामध्ये हे जे काही प्रस्थापित चेहरे आहेत हे दिसतात सोज्वळ, हे सोज्वळ नाही आहेत. तुम्हाला माहितीसाठी अगदी एक अलीकडचं उदाहरण, एका सभेमध्ये आता माझे सुनबाई उभा राहिले, ते निवडून आले, ते सभेमध्ये म्हणले, अरे ह्या बेट्याला जागा दाखवा. सभेमध्ये सुनाला म्हणले, हे पार्सल पाठवून द्या. माझी बायको आणि सुनबाई ज्या घरामध्ये राहत होते कार्यकर्त्याच्या, त्या घरावरती रातच्या 3 वाजता हल्ला केला जयंत पाटलांच्या गुंडाने. आणि म्हणून काही वेळा असं वाटतं की गोपीचंद पडळकर असेल, नाही सदाभाऊ असेल, या प्रस्थापित चेहऱ्यांच्यावर वार का करतात? कारण जयंत पाटलांचा तुमच्याशी नेमका वाद कशावरून आहे? कुठल्या विषयावरून ते असा विरोध करतायत? नाही, विषय असं कोणतंही नाही आहेत. कारण या प्रस्थापित चेहऱ्यांना विस्थापित माणसं हे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये निश्चितपणानं या लोकांना चालत नाही. आणि यांच्याकडे यंत्रणा नाही कट कारस्थान करायला, माणसं आहेत, पैसा आहे यांच्याकडे तुफान. पण मी नेहमी म्हणतो की आमचा लढा प्रस्थापित विरुद्ध विस्थापितांचा आहे, आमचा लढा वाडा विरुद्ध गावगाडा आहे. आणि ह्यात आम्हाला आनंद मिळतो. सामान्य माणसाच्या लढाई लढताना एक वेगळा आनंद असतो आयुष्यामध्ये. कारण मी असा माणूस आहे की या पृथ्वीतलावरती आपण यात्रा करायला आलोया. यात्रा झाली की आपल्याला वापस जायचं आहे. परत जाणे हे जर अंतिम सत्य असेल तर मग आपण या प्रस्थापितांच्या दारामध्ये का हुजरे म्हणून उभा राहायचं, काय ह्यांना मुजरं करीत उभा राहायचं? आणि म्हणून आंदोलनामध्ये मी येरवड्याच्या जेलमध्ये राहिलो, कळबा जेलमध्ये राहिलो. आज या अनेक अंगावरती गुन्हे केसेस आहेत, याचं कधी दुःख नाही वाटलं. अरे आपण सामान्य माणसाची लढाई लढलो. अनेक गुन्हे 2011चे गुन्हे अजून तारखा पडत आहेत, वेगवेगळ्या न्यायालयामध्ये ते आहेत, पण याचं कधी दुःख वाटलं नाही. आता यासाठी सरकारनं खास आयोग स्थापन केला आहे. गेल्या 3 वर्षापासून त्या आयोगाचं काम सुरू आहे. आणि मग हा मुद्दा तुम्ही आता सरकारच्या पातळीवर, कारण सरकारशी तुमची आता जवळीक आहे, तर त्या पातळीवर तुम्ही हा कसा मांडणार आहात शेतकऱ्यांसाठी? गोवंश जो आयोग आहे, गोपालक आयोग, त्याचे अध्यक्ष शेखर मुंदडा, चांगले आहेत. माझी आणि त्यांची योगायोगानं 3-4 दिवसापूर्वी मंत्रालयामध्ये भेट झाली आणि त्यांना मी हे सगळे मुद्दे पटवून सांगितलं. आणि आपल्याला जर्सी गोवंश जो आहे, संकरित गोवंश आहे, तो आपल्याला बाजूला काढावा लागेल, तो शेतकऱ्याशी निगडीत आहे. ते मला म्हणले की भाऊ, एकदा तुम्हाला वेळ असेल त्यावेळी मला कळवा आणि आपण सविस्तरपणाने एक बैठक घेऊ आणि राज्यातल्या सगळ्या शेतकरी नेत्यांना आपण त्या बैठकीला नंतर बोलवू आणि आपण त्याच्यावर काही मार्ग निघतोय का बघू, अशा पद्धतीचं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे. ठीक आहे, शेवटी प्रत्येक एक लढाई असते आणि ती आपण लढत राहायचं असते जोपर्यंत तिला यश मिळत नाही तोपर्यंत. एका वेगळ्या चळवळीतून तुम्ही नंतर राजकारणात आला, एका वेगळ्या प्रवाहात काम केलं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुम्ही आकर्षित झाला. तर त्यामागे नेमकी काय भूमिका होती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या राजकारणाकडे तुम्ही कसं पाहताय? तुम्हाला मगाशी मी शरद जोशींचं एक उदाहरण दिलं की त्यांच्याही आडनावानं घात केला, तसा देवेंद्र आणि त्याच्या पुढचं आडनाव हे त्या आडनावाचा त्यांना काही अंशी नाही म्हटलं तरी फटका बसला. कारण महाराष्ट्रामध्ये 2-2.5 प्रस्थापित घराणी राजकारणामध्ये स्थिर स्थावर झालेली आहेत आणि त्या सगळ्या घराण्यांना असं वाटतं की सर्वसामान्य जनता ही आमची गुलाम आहे आणि गुलामाला स्वतःचं मत असत नाही. आणि या सगळ्या व्यवस्थेला खऱ्या अर्थानं धक्का देऊन नागपूरमधून एका नगरसेवक पदावरून कमी संख्या असलेला समाजामधला माणूस हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आला, स्थिर स्थावर झाला
आणि खऱ्या अर्थानं त्यांचं बौद्धिक चातुर्य, त्यांचा अभ्यास, बुद्धिमत्ता हे वाकण्याजोगे आहे. कारण फार कमी संख्या असलेला आणि मोठं पाठबळ नसलेला माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभा राहणं फार कठीण. पण हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थिर स्थावर झाला आणि 150च्या वर आज आमदार तर माणूस या महाराष्ट्रामध्ये निवडून आणू शकतो. एक मान्य करावं लागेल की जे बारामतीला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसला जमलं. कारण बारामतीनं सुद्धा एवढा मोठा पल्ला कधी गाठला नाही, लक्षात घ्या तुमच्या. म्हणजे एवढा लवा जमा सरदारांचा असताना सुद्धा त्यांना हा पल्ला गाठता आला नाही. पण हा पल्ला देवेंद्र फडणवीस यानं, या व्यक्तिमत्वानं खऱ्या अर्थानं गाठला. आणि मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणूनही काम केलेलं आहे. प्रत्येक गोष्टीवर ते प्रचंड अभ्यास करत असतात, वाचन प्रचंड करत असतात, निर्णय क्षमता प्रचंड आहे. आणि त्या माणसाला उपजतच बौद्धिक ज्ञान खऱ्या अर्थानं परमेश्वराच्या कृपेनं प्राप्त झालंय असं म्हटलं तर काही वावगं ठरू शकत नाही. आता काय आहे की अनेक प्रस्थापितांना प्रॉब्लेम तयार झालेले आहेत राजकारणामध्ये की अरे बाबा विस्थापितातला तळागाळातला माणूस हा आमच्या पंक्तीला जेवायला कसा बसला, हा तर आमच्या पंक्तीला वाढणारा वाढप्या होता आणि आज तर ह्या पंक्तीचा हा मालक झाला. हे खऱ्या अर्थानं त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये हे जे प्रस्थापित राजकारणी आहेत हे सगळे नारद मुनीच्या भूमिकेमध्ये आले. तुमच्या लक्षात आलं असेल की हा माणूस आल्यानंतर अनेक आंदोलनं या महाराष्ट्रामध्ये 2014 ते 19 उभा राहिली. पण 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये ते आंदोलन उभा नाही राहिली. नंतर आंदोलन उभा राहिली. आता तुमच्या लक्षात येईल एक चक्र आहे बघा महाराष्ट्रामध्ये. मी अलीकडं बारकाईनं अभ्यास केला, मी आंदोलन केलेलं आहे. आमचे आंदोलन अभ्यासपूर्ण असायचे, त्याला शास्त्रशुद्धपणानं त्याला अभ्यासपूर्ण मांडणी असायची की उगाच आवाढव्य किंवा अवाजवी अशा काही आम्ही मागण्या आंदोलनाच्या मध्ये कधी केल्या नव्हत्या. पण आता तुमच्या लक्षात येईल आता दिल्लीचं ते कोकरोच झालं तर आता महाराष्ट्रामध्ये बघा मराठवाले मराठा आरक्षण येईल पुढं. ते चालू आहे न चालू आहे तर ओबीसीवाले येणार आहेत. ते चालू आहे तो न तो ST SC मध्ये आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे ते येतील. ज्यांना ते आरक्षण आदिवासींना मिळालंय परत ती येणार, आमचं आरक्षण आमच्या हक्काचं राहिलंच पाहिजे. ही सगळी आंदोलनं जाणीवपूर्वक केली जात आहेत का? नाही, ही एक मोठं एक चक्रच तयार झालंय. म्हणजे सूर्याला चंद्राला ग्रहण लागतं की नाही तसं एक ग्रहण लागलेलं आहे महाराष्ट्राला एक. आता ते झालं की दुसरे येणार काय की संविधान वाचवा, लक्षात आलं का? ते झालं तर दुसरं येणार अरे हिंदुत्व वाचवा. म्हणजे समाजामध्ये आज जर बघितलं समाज असा बघत आहे अरे समाज वाचवा, तरुणाच्या हाताला काम द्या, कष्ट करणाऱ्या माणसाला दाम द्या, त्याला प्रतिष्ठा द्या. याच्यासाठी कोण बोलायला तयार नाही. म्हणून खरं एकंदरीत जर पहिलं प्रत्येक जण आज एक आपली जात काकाला मारतोय आणि पळत सुटलाय. लक्षात घ्या कोणत्याही जातीला 100% आरक्षण दिलं तरी नोकऱ्या किती आहेत, त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळणार आहेत का? या सगळ्याचा खऱ्या अर्थानं आता अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता तसं देवेंद्र फडणवीस या सगळ्या आंदोलनांना पुरून उरतायत आणि तोंड देत आहेत. पण त्यांच्या कामाची हीच पद्धत आता दिल्लीत आवडली असं दिसतंय आणि अशी चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीसांना आता दिल्लीत बोलवायचं. तर यावर तुमचं मत काय आहे? देवेंद्र फडणवीसांना दिल्लीत बोलवतील आणि बोलवलं तर त्यांनी जावं का? तुम्हाला याच्यावर काय बोलायचं? एक आहे की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकारणाची जर मांडणी केली आपण तर मला असं वाटतं की एक 2-3 माणसं त्याला अपवाद आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, ही अपवाद आहेत. कारण त्या काळामध्ये ही माणसं संघर्षातून उभा राहिली आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या दृष्टीनं पुढे घेऊन गेले. त्याच्यानंतरचा कालखंड जो आला तो सगळा प्रस्थापित व्यवस्था निर्माण करणाऱ्यांचा आणि संस्थानं स्वतःची निर्माण करणाऱ्यांचा काळ राजकारणामध्ये आला. त्या सगळ्याला छत हा खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं दिला. कारण महाराष्ट्राचे मी अनेक मुख्यमंत्री बघितले, अनेक मंत्री बघितले, पण या माणसानं
ना शाळा काढल्या स्वतः, ना कॉलेजं काढली, ना मेडिकल कॉलेजं काढली, ना सूतगिरण्या उभा केल्या, ना साखर कारखाने उभा केले. या माणसानं जनतेसाठी भांडवल गुंतवणूक केली. हॉस्पिटल सरकारी असतील, कॅन्सर हॉस्पिटल असतील, यासाठी सरळ हाते सरकारची तिजोरी खुली केली आणि ग्रामीण भागाला या माणसानं पायाभूत सुविधा दिल्या. जलयुक्त शिवारसारखी योजना या महाराष्ट्रामध्ये उभा केली आणि पाणी साठवण्याची भांडी निर्माण केली. दुष्काळ भागाला या माणसानं प्रधानमंत्री सिंचन योजनेचा आधार घेऊन अनेक पाण्याच्या योजना निर्माण केल्या आणि दुष्काळ भाग हा हिरवागार केला. कॅनलमधून जाणारं पाणी पाईपलाईनमधून नेण्याचं किमया या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस या माणसाने आता म्हणूनच आपला प्रश्न असा आहे की मग त्यांनी दिल्लीत जावं का महाराष्ट्रात थांबावं, तुम्हाला काय वाटतं? त्यांना कोणीही दिल्लीत बोलवलेलं नाही. काय झालंय अलीकडं, काही लोक रोज काही नाही काही अफवा सोडत राहायचं. त्याला गावात आपल्या म्हणतात पुढ्या सोडणं. काय त्यांना दिल्लीमध्ये सक्षम लोक आहेत. आज अजून त्यांचं वय आहे. ते महाराष्ट्रामध्येच मला वाटतं पुढची निवडणूक सुद्धा त्यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये लढवली जाईल. कारण नवीन तरुण पिढी हिला जग काय दिशेनं चाललं, जग कोणत्या दिशेनं आज प्रगतीपथावर आहे, जगामध्ये कोणतं नवं तंत्रज्ञान आलेलं आहे, आपल्याला ते कसं आत्मसात करायचं याचा अभ्यास आज नवी पिढी करत असते. आणि नव्या पिढीचा नवा सरदार म्हणून, पाईक म्हणून देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काम करत आहे. ठीक आहे, आता काही लोक म्हणतात की प्रस्थापित मंडळी ह्यांच्या पक्षामध्ये येत आहे आणि ते घेत आहेत. एक आहे, तुम्हाला राज्य स्थिर ठेवायचं असेल, अस्थिर ठेवायचं नसेल आणि राज्याला पुढे घेऊन जायचं असेल तर आग लाव्यांना आपल्यात घ्यावं लागतं. कारण एकदा आग लावे आपल्यात आत आले तर निदान त्यांना एका कोपरा दिला की ते कोपऱ्यात जाऊन बसते येतील. लक्षात घ्या तुमचं. कारण बाहेर ठेवून सारखा गोंधळ घालण्यापेक्षा ये बाबा आत बस निवांतवानी, एक त्याला जागा करून द्यायची असते, त्या जागेवर तो बसतोय. त्यामुळं जे कोण येत आहे त्याला घ्यावं लागेल. कारण ते बाहेर राहिलं तर उचापती करत बसत. बरं, ते उचापती करायला लागलं तर आपण काम करायचं का त्या उचापतीवाल्याकडं नजर राखायची? आता तुमच्या लक्षात येत असेल, संजय राऊत असेल, नाही तर आता काँग्रेसचा ते अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असतील, ही उचापतीचवाले आहेत ना. सकाळ उठले, नाश्ता केला, चहा घेतला की गावकीला सुरुवात करते. मग त्यांना कसं आत घेतलं पाहिजे? नाही, आता काही उचापतीवाले असे असतात की तुम्हाला सांगतो ते आत बी येत नाहीत आणि दुसऱ्याला नाचू बी देत नाहीत. गावात कसं असतंय बघा, एखाद्या कार्यक्रमात पोरं नाचायला लागली की 2-4 उचापतीवाले साईटला बसलेले असते. ते उगाचच खडं मारायचं, चिरमुरं मारायचं, शान मारायचं काय, आणि त्यांच्याकडे बघितलं की धूम ठोकायचं. म्हणजे ते का तसं करतात तर त्यांना नाचायला बी येत नाही, नाचतंय ते बघवत बी नाही. आणि शान मारलं तर तेवढा तरी आनंद मिळतो. या साला आपल्याकडे बघायला तर लागलं, अरे कोण मारतंय रे शान. तसं हे गडी रोज सकाळी उठलं की. मग आधी जे उचापती करणारे घेतलेले ते सध्या शांत बसलेत का? त्यांच्या आतमधून उचापती चालूच आहेत? नाही, ते कसं आहे की जोपर्यंत सत्तेची मांड आणि पकड असती तोपर्यंत ते कोपरा धरून असते. ती ढिली व्हायला लागली. कारण कसं आहे तुम्हाला सांगतो की जहाज बुडायला लागल्यानंतर पहिलं उडी कोण मारतं? उंदरं मारते. तसं ही उचापतीवाली म्हणजे उंदरच असते. आहेत त्यांना कळतंय आता हे बुडायला लागलंय, उडी मारली पाहिजे. लक्षात घ्या काय. पण ठीक आहे, त्या वेळचा तो प्रसंग आहे. पण मी एक सांगेन की आज जरी माझ्या सरकारमध्ये मी असलो, बरोबर आम्ही असलो सरकारच्या, तरी काही चुका आहेत त्या मी दाखवतो. निश्चितपणानं तळागाळातल्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं ताकद द्यावी लागेल. संस्थात्मक काम आपल्याला उभा करावं लागेल, रचनात्मक काम उभा करायला लागेल. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज जर बघितलं ग्रामीण भागामध्ये माझ्या सरकारनं अजून काम करायला पाहिजे. पायाभूत सुविधावरती लक्ष दिलं पाहिजे. मग काय दिलं पाहिजे? शेतीला पाणी तुम्ही देण्याचा कार्यक्रम हातात घेतलाय, पण
शेतकरी स्वतः लिफ्ट इरिगेशन करून आणतो कर्ज अंगावर घेऊन, त्याला किमान आपण 50% अनुदान देणं गरजेचं आहे. आता 7.5 HP पर्यंत आपण वीज मोफत दिली, पण एवढ्यावर थांबून चालणार नाही. शेतकऱ्यांच्या फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन कराव्या लागतील, वेअरहाऊस उभा करावे लागतील, कोल्ड स्टोरेज उभा करावे लागतील, ग्रेडिंग पॅकिंगच्या व्यवस्था उभा कराव्या लागतील. आयात निर्यात धोरण आपलं 5 वर्षाचं असावं लागेल. नाही कांद्याचा भाव 50 रुपये झाला, करा निर्यात बंदी. जगाच्या बाजारपेठेमध्ये पत जात्या. बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडं पसऱ्या भुईमुग असायचा, लाल शेंगदाण्याचा भुईमुग असायचा. दिपावळीच्या काळामध्ये रानात सूर्यफूल सुपा एवढं असायचं. ते इष्टीतनं कशातनं गेलं की सगळं दिसायचं. आज ते सूर्यफूल बी गेलं, पसऱ्या भुईमुग गेला. आम्ही पामतेल आज 80% खाद्यतेल आम्ही परदेशातनं आणायला लागलो. का ही परिस्थिती तयार झाली? तर भुईमुगाला भाव नाही, सूर्यफुलाला भाव नाही. आणि म्हणून आपण परकीय चलन जर वाचवायचं असेल तर शेतकऱ्याला आपल्याला न्याय द्यावा लागेल. म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही आहेत. आता तुमच्यासारखे सहकारी सरकारसोबत आहेत, त्यामुळे यातून नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. तुम्ही त्यांना काहीतरी सल्ला द्याल, ते तुमचं ऐकतात असं सांगितलं जातं. त्यानुसार शेतकऱ्यांच्या आयुष्यात काही बदल होईल अशी आपण अपेक्षा करूयात.